सर्वांना जय जिजाऊ। आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा 348वा राज्याभिषेक दिन आहे। तुम्हा सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा। मी बऱ्याच दिवसांत प्रथमतः या पेजला लाईव्ह येत आहे। आज मी काय व्याख्याता नाही आहे की मोठं व्याख्यान वगैरे देणे माझं काम नाही आहे, परंतु मला व्यक्त व्हायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व, शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला, त्यांचा शिवराज्याभिषेक दिन झाला, ही गोष्ट भारतीय समाजासाठी किती महत्त्वाची आहे आणि एकंदरीत सर्व समाजासाठी किती महत्त्वाची आहे हे दाखवण्याचा, आणि मला जे काय माझ्या बुद्धीला जे पटलं किंवा जे मी वाचन केलं, मी गेली 25 वर्ष चळवळीत काम करतो। मी मराठा सेवा संघ संभाजी बेटचा प्रदेश कार्याध्यक्ष आहे आणि गेली 25 वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करतोय। त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा किती महत्त्वाचा आणि त्याच्यात आलेली स्थित्यंतर, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने राज्याभिषेक साजरा झाला, प्रयत्न झाले, त्याला वेगवेगळी पुट्टे चढवण्यात आली, त्या पुट्ट्यातून पुन्हा एकदा तो बहुजनवादी कसा होईल किंवा सर्वसमावेशन, बहुजनवादी म्हणण्यापेक्षा संपूर्ण समाजाला घेऊन जाणारा कसा होईल, हा प्रयत्न देखील करण्यात आला। आणि 6 जून शिवराज्याभिषेक साजरा करण्यामागची जी काही प्रेरणा आहे ही साधारणतः तुम्हाला सांगतो, त्याचा पार्श्वभूमी थोडक्यात मला इथं सांगावीशी वाटते। कारण आज या गोष्टीला जवळजवळ 20 वर्ष झाली। 19 फेब्रुवारी 2000 साली माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, यांनी मराठा जोडो अभियान हे शिवनेरीवरून 19 फेब्रुवारी 2001 ते 42 दिवसांची ही जिजाऊ रथयात्रा काढली आणि ह्या जिजाऊ रथयात्रेचा सांगता समारंभ हा रायगडावरती झाला होता। या कार्यक्रमाला, ह्या जिजाऊ रथयात्रेमध्ये कोकणची जबाबदारी माझ्याकडे होती आणि कोकणात संपूर्ण जिजाऊ रथयात्रा फिरण्यासाठी मी पुढाकार घेतला होता। आणि नैसर्गिकरित्या कोकणातच शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येते, त्यामुळे रायगडाची विशेष जबाबदारी माझ्याकडे होती। आणि म्हणून ह्या 42 दिवसाच्या मराठा जोडो अभियानांतर्गत ज्यावेळेस सांगता समारंभ झाला, त्या अगोदर आपण रायगडावर, मी पण एकदा रायगडावरती जाऊन आलो होतो, त्याच्यापूर्वी 1-2 वेळा जाऊन आलो। त्यावेळेस ती मेघडंबरी आम्हाला दिसायची, पण तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा कधी आम्हाला दिसलेला नाही। म्हणजे राजा होता, राजाची राजधानी होती, त्याचं ते 32 मनाचं सिंहासन होतं, पण त्या सिंहासनावरती राजा नव्हता। म्हणजे ते मेघडंबरी होते आणि मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता। ही गोष्ट मनाला सळत होती। पहिल्यांदा पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी त्यावेळी डिक्लेअर केलं सांगता समारंभामध्ये की शिवाजी महाराजांचा पुतळा, म्हणजे जिथे राजा आहे, म्हणजे देवार आहे आणि देवाऱ्यामध्ये देव नाही, तर शिवाजी महाराजांना आपण देव म्हणू शकत नाही, कारण ते मानव जातीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे, बुद्धिवन आणि एक असामान्य व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं आणि बहुजन रहितेचं राज्य निर्माण केलं। त्यामुळे त्या मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा शिवप्रतिमा नसल्या कारणाने ते एक भावना, तिथे गेल्यावरती आपण नतमस्तक व्हायचं, पण राजासमोर नसल्यामुळे एक वेगळी भावना होत होती। आणि म्हणून खेडेकर साहेबांनी डिक्लेअर केलं की या ठिकाणी आम्ही, म्हणजे जो 42 दिवस जो शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे फिरत होता त्या रथयात्रेत, तोच पुतळा आम्ही तिथे स्थानापन्न केला आणि तो बसवला। तो बसवल्यानंतर साधारणतः एक शासनाच्या नियमाप्रमाणे ते पुरातत्व खातं आणि मग त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तो पुतळा जप्त केला। तहसीलदाराने जप्त केल्यावरती आम्हाला ही गोष्ट पेपरच्या माध्यमातून कळलं की पुतळा जप्त करण्यात आलेला आहे। त्या पुतळ्याला तिथे स्थानिक असणारे, म्हणजे काही त्यावेळेस तिथे स्थानिक आमदार होते भरत गोगावळे साहेब, आणखीन तिथे काही सनातनच्या संस्था, त्यावेळेस सनातन खूप
त्या भागात चांगलं काम त्यांचं काम चालू होतं. भाजप होतं, हिंदुत्ववादी संघटना होत्या, भिडेचे कार्यकर्ते येत होते. ह्या सर्वांनी तिथे त्या गोष्टीला विरोध केला की शिवाजी महाराजांचा पुतळा. आता मला एक कळत नाही आहे, म्हणजे शिवाजी महाराजांची मेघडंबरी आहे, इतक्या वर्षात बरीच लोक तिथे जाऊन आले असतील, पण एखाद्यालाही असं वाटलं नाही की शिवाजी महाराजांचा पुतळा मेघडंबरीत असावा. याच्या मागचं कारण कळत नाही. म्हणजे तो एक प्रश्न आहे हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत. आता त्यांचं हिंदुत्व किती बेगडं आहे याच्यावरून आपल्याला दिसून येतं की खरे हिंदू कोण आणि खोटे हिंदू कोण, म्हणजे फक्त हिंदुत्वाचा आव आणणारी लोक कोण, हे त्याच्यातून सिद्ध होत होतं. आणि आम्ही तो शिवाजी महाराजांचा पुतळा प्रस्थापित केल्यानंतर, तो काढण्यासाठी, जप्त केल्यानंतर आम्ही पुन्हा तो मिळवण्यासाठी आम्ही महाडच्या तहसीलदारांच्या इथे मोर्चा काढला. त्यावेळेस सोलापूरवरून आमचे सहकारी, माझे मित्र आणि त्यावेळेचे संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुनील बाप्पा मोरे यांनी त्यांच्याकडून सोलापुरातून एक 4-5 गाड्या भरून आणि साधारणतः चिपळूण आणि परिसरातील आमचे महिला आणि मुलं अशी धरून आम्ही एक 15-20 गाड्या अगदी तहसीलदारांवरती आंदोलन केलं आणि तो पुतळा पुन्हा मिळवला. आणि पुन्हा सन्मानाने त्याच दिवशी संध्याकाळी तो पुन्हा आम्ही त्या मेघडंबरीमध्ये बसवला. म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा मेघडंबरीत बसवला हा मोठा गुन्हा झाला. आम्ही तो प्रतिकात्मक बसवला होता, कारण कुठेतरी हे आंदोलन चालू करायचं होतं. शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसणं गरजेचं होतं, शिवप्रतिमा तिथे बसणं गरजेचं होतं. नतमस्तक होताना छत्रपती शिवरायांचा समोर मूर्ती असणं आणि त्यांचा चेहराच लोकांना दिसणं आणि ते सगळं समोर त्यांचं रूप दिसणं हे फार महत्त्वाचं होतं. म्हणून तो एक प्रतिकात्मक ते आंदोलन आम्ही केलं होतं. पण त्याच्यावरती शासनाने आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. सुनील बाप्पा मोरे सोलापूर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. जवळजवळ 6-7 लोक होते. त्याच्यामध्ये नितीन जाधव होते, आमच्या निलिमाताई जगताप होत्या, धनश्री मोरे होत्या, महेंद्र पालांडे होते असे, आणि मी स्वतः होतो. त्याच्यामध्ये आमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि 2 वर्ष ती केस चालली. 2 वर्षानंतर आमची सुटका झाली. सांगायचं तात्पर्य की त्यानंतर म्हणजे 2001ला तो पुतळा बसवल्यानंतर, तो जप्त केल्यानंतर 6 जून 2001ला मी आणि आमचे काही निवडक सहकारी आम्ही तिथे जाऊन पहिल्यांदा 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. विचार करा की आता आपण लोकशाहीमध्ये राहतो, संविधानाचा आपल्याला घटना आहे, घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत, आणि अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सिंहासनावरती बसवताना इतका त्रास होत असेल, तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इतके वर्ष काम करणाऱ्या त्या लोकांनी काय केलं हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे छत्रपतींवरती खरं प्रेम असणारी लोक कोण आणि छत्रपतींचं नाव घेऊन छत्रपतींचा गैरवापर करणारी लोक कोण हे आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर मग तो 2001 नंतर मग शिवाजी पुतळा तो बसल्यानंतर त्याच्यानंतर मग आम्ही 6 जूनला पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. पुण्यातून विकास पासलकर यांनी देखील एकदा प्रयत्न केला, पण तो पुन्हा जप्त करण्यात आला. आणि मग त्याच्यानंतर असं ठरलं की आपण हा प्रयोग आपण थोडासा थांबूया आणि एक मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक दिन कसा साजरा होईल असा प्रयत्न करूया. आणि म्हणून मग आम्ही फक्त रायगड, मग तोपर्यंत आम्ही रायगडमध्ये आमची संभाजी ब्रिगेडची शाखा मी ओपन केली होती. सुरेंद्र ढवळे त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष होते. आमचे सुरेंद्र चव्हाण एक रायगडमधून महाडमधून तिथे आम्हाला जॉईन झाले आणि एक मोठा मॉब तयार झाला. ज्या रायगडमधून आम्हाला विरोध होत होता त्या रायगडमध्ये एक संभाजी ब्रिगेडचं जाळं निर्माण झालं. म्हणजे ज्या महाडमध्ये म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, मनुस्मृती ज्या ठिकाणी जाळली, लोक म्हणतात शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मनुस्मृती जाळून घेतला, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या महाडमध्ये आज अशी परिस्थिती आहे की त्यावेळेस तशी परिस्थिती होती की हा देखील तिथे गुन्हा समजला जात होता. स्वतः खेडेकर साहेबांना तिथे विरोध झाला होता. अशा परिस्थितीत पुन्हा तिथे संघटना बांधणे आणि प्रस्थापित करणे हे काम तसं जोखमीचं होतं. पण तिथल्या त्या सर्व मी स्वतः जाऊन तिथे आमचे जे भिलारे काका आहेत त्या भिलारे काकांनी मदत केली आणि त्या माध्यमातून रायगडवरती आणि 2003 सालीचा जो मोठा आम्ही 6 जूनचा राज्याभिषेक दिन साजरा केला आणि त्याच्यानंतर ते वाढत गेलं.
परंतु हा वाद कायम राहायचा. म्हणजे आम्ही करायचो, मग ते त्याच्यापूर्वी ते तिथीप्रमाणे ते भिडे आणि ते सगळे लोक करायचे. म्हणजे हिंदुत्ववादी जे तिथीला मांडतात, म्हणजे जी आत्तापर्यंतची धारणा होती तिथी ही हिंदू धर्मातलं एक पवित्र असं हे म्हटलं जातं, कालगणना म्हटली जाते. आणि मग तिथीनुसार शिवजयंती साजरी व्हावी असा त्यांचा जो आग्रह होता आणि त्यानुसार ते करत होते. आणि आम्ही तारखेनुसार केल्यामुळे थोडासा त्यांना तो रोष होता आणि मग ते कायम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून विरोध करत होते. आणि त्या विरोधातून मग संवाद हे पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण काय की 6 जून आता जे काय भव्य दिव्य स्वरूप झालेलं आहे त्या ठिकाणी त्यावेळेस बऱ्याच आमच्या मित्रांनी गुन्हे घेतलेले आहेत, बरंच काही त्या संघ झालेला आहे. पण यामध्ये योगदान म्हटलं तर प्रवीणदादांनी एक तोडगा काढला. म्हणजे आमच्या संभाजी ब्रिगेडचे माननीय अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी याच्यावरती एक सूत्र असं हे केलं की हा वाद होण्यापेक्षा तिथीवाद आणि तारीखवाद, तर हा वाद संपुष्टात आणण्याकरता छत्रपती घराण्यातलं कोणतरी पुढं आलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हा आपण साजरा केला पाहिजे. आणि यासाठी मग 2008 साली पुण्यामध्ये शिवाजी स्कूल म्हणजे शिवाजी हायस्कूलला म्हणजे शिवाजीनगरला शिवाजी मिलिटरी स्कूल मला वाटतं त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये बैठक झाली. आणि त्या बैठकीला पहिल्यांदा मी छत्रपती संभाजीराजांना कोल्हापूरचे युवराज त्यांना पहिल्यांदा पाहिले आणि तिथे ती बैठक झाली. भरत गोगावले पण त्या बैठकीला आले होते. भरत गोगावलेंना पण ते सांगण्यात आलं, पण त्यांनी आपला आग्रह काही सोडला नाही, आम्ही तिथेप्रमाणेच करणार म्हटले. परंतु बाकी सर्व जे काही संघटना होत्या सगळ्या संघटना होत्या त्यांनी इंद्रजित सावंत त्यात प्रामुख्याने पुढाकार घेतला होता त्यांनी. आणि मग आम्ही सर्वांनी ठरवलं की 6 जून छत्रपती युवराज संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली आपण आणि मग 2008 साली आणि 2009 साली त्या ठिकाणी हा आत्ता जो आपल्या मेघडंबरीमध्ये जो पुतळा दिसतो तो स्थानापन्न करण्यात आला. त्याच्यात संभाजीराजांनी घोषणा केली की हा पुतळा जर काढला तर मी खाली उतरणार नाही. मग अंबिका सोनी त्यावेळेस पुरातत्व खात्याच्या मंत्री होत्या आणि त्यांनी फोनवरून आम्हाला ती मान्यता दिली आणि तो पुतळा तिथे बसवण्यात आला. ही झाली थोडक्यात 6 जून जे काय. आणि आता तो लोकोत्सव झाला आहे. आता तर महाराष्ट्र शासनाने तो प्रत्येक ग्रामपंचायतीवर तो भगवा ध्वज उभारून साजरा करावा असा आदेशच काढलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याच्यावरती त्या कलशावरून मतांतर असू शकतात. मी म्हणतो ठीक आहे ना, तो कलश जर तुम्हाला वरती काही लोकांना जर वरती हे करायचा नसेल तर त्यांनी तो त्याच्या पायथ्याशी म्हणजे त्याचा जो काय आपण ठेवू तो ध्वज, त्या ध्वजाच्या खाली पाठ ठेवून त्याच्यावर कलश ठेवावा. शेवटी शिवाजी महाराजांनी राज्य करताना सर्व समाजाला सर्व धर्मांना सर्वांना एकत्र करून हे रयतेचं राज्य निर्माण केलं. पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महत्त्वाचा का आहे तर त्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये जावं लागेल. शिवाजी महाराजांचा काळ असा होता, त्या काळात सरदार घराणी होती, सरदार होते, जहागीरदार होते, देशमुख होते, देशपांडे होते, पण ते कोणाचे तरी मांडलिक होते. आणि ते मांडलिक असल्या कारणाने म्हणजे अगदी लोक म्हणतात राजपूत होते, पण राजपूत पण देखील कोणाचे तरी मांडलिक होते. स्वतंत्र असं राज्य कोणाचं नव्हतं. ते मोगलांच्या, आदिलशाहीच्या, कुतुबशाहीच्या छत्राखाली ते काम करत होते. त्यामुळे स्वतंत्र असं राज्य कोणाचं नव्हतं. ते जहागीरदारांचं आणि देशपांडे देशमुख यांचा सत्तेला म्हणजे त्या सगळ्या मांडलिक लोकांच्या आधिपत्याखाली ते काम करत असल्या कारणाने रयतेबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठे प्रेम भावना किंवा त्यांच्या बाबतीत आदर, काही अपवाद असतील संस्थानिक, पण बऱ्यापैकी जास्तीत जास्त पैसा द्रव्य गोळा करणे, तो द्रव्य अर्धा त्या मोगल कुठल्या ज्या त्याच्या आधिपत्याखाली असतील त्या कोशागारात पाठवणे आणि बाकीचं स्वतःसाठी जास्तीत जास्त कशी ऐशोआरामात राहता येईल असं त्या काळात बघितलं जायचं. आणि त्यामुळे रयतेला ह्याचा खूप त्रास होता. त्यामुळे रयतेला कुठलाही राजा म्हणजे कोणीही राजा आला काय आणि गेला काय, म्हणजे ह्याने जिंकलं काय आणि त्याने जिंकलं काय, ह्याने हारला काय आणि तो हारला काय, त्यामुळे जनतेला त्याचा काही फरक पडत नव्हता, रयतेला त्याचा काही फरक पडत नव्हता. रयतेला असं वाटायचं की तो आला काय राजा, आम्हाला सगळ्यांना दुःख सारखंच. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे राज्य आलं त्याला त्याला वेगळा ची एक वेगळी पार्श्वभूमी आहे. कारण शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्व समाजातल्या लोकांना एकत्र घेऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला. जिजाऊंचं मार्गदर्शन, शहाजीराजांचा संकल्प
या सगळ्या गोष्टी आपण ते सगळ्यांनी वाचलं असेल, मी पण वाचत आलेलो आहे. शहाजीराजांनी संकल्पना मांडली, जिजाऊने ती प्रत्यक्षात अंमलात आणली आणि आपल्या पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांकडून ती पूर्ण प्रक्रिया ती राबवून एक स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य का निर्माण झालं, म्हणजे स्वराज्य असं का म्हटलं जातं की जनतेला स्वतःचं राज्य पहिल्यांदा वाटलं की हे राज्य माझं आहे, इथं माझं ऐकलं जातं, इथं न्याय मिळतो, इथे माझ्या प्रत्येक अडीअडचणीला कोणतरी सहकार्य करणारा राजा आहे, माझ्या दुःखात सहभागी करणारा, मला सहभागी होणारा राजा आहे. ही भावना पहिल्यांदा जनतेमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून बऱ्याचशा इतिहासकारांनी किंवा त्या काळातल्या ज्यांनी शिवराज्याभिषेकाला भेट दिली, तोपर्यंत सार्वभौम राजा म्हणजे असा भारतामध्ये कुठे कोण नव्हता. म्हणजे मोगलांचं राज्य होतं, त्याच्या अंकित राजपूत होते, बरेचसे सरदार होते, पण ते सगळे अंकित होते. सार्वभौम राजा म्हणजे स्वतःचं राज्य आणि त्या राज्यामधली असलेली जनता स्वतंत्र आणि त्या राज्याचा स्वतःचा महसूल करण्याची पद्धत, त्या राज्याचे स्वतःचा टाक म्हणजे चलन, स्वतःचं चलन, स्वतःचा शक. म्हणजे आता आपण जर खरं मराठी 9 वर्ष किंवा आपण जर कोणी म्हणत असेल, हिंदुत्ववादी म्हणत असतील की पाडवा हा आपला वर्षारंभ वगैरे, तर मग खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जो शक निर्माण केला, जो 6 जून आजचा दिवस आहे, हाच वर्षारंभ म्हणून का मानू नये? कारण हे स्वतंत्र राज्य आहे, हे राज्य निर्माण केलं गेलं आणि त्याचा पहिला शक शिवाजी महाराजांनी निर्माण केला 6 जूनला. हा शिवराज्य शक पुढे मग पेशव्यांनी बंद केला, हा नंतरचा इतिहास आहे. परंतु हा शिवराज्याभिषेक करण्यामागे म्हणजे आपण आता जो काय विषय घेतलेला आहे, म्हणजे खंडारे साहेबांनी मला जो काही विषय दिलेला आहे, बहुजन ललकारी, शिवाजी महाराजांचं राज्य, ह्या राज्यामध्ये असणारे 18 पगड जातीचे लोक, म्हणजे कोणी एका धर्माचे किंवा एका जातीचे लोक नव्हते. मराठा ही समूहवाचक संकल्पना आहे, लक्षात घ्या. म्हणजे मराठा एका प्रांताला म्हटलेला आहे आणि त्या प्रांतामध्ये राहणारे सगळे मराठा. मला आठवते पूर्वी दाखल्यावरती मराठा न्हावी, मराठा सुतार, मराठा कोळी, मराठा असं म्हटलं जायचं. हे पर्टिक्युलर अशी एक जात नव्हती मराठा म्हणून. सध्या जे काय वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मराठा या शब्दावरून, मराठा नावावरून, मराठा जातीवरून राजकीय पोळ्या भाजल्या जातात. हे फार म्हणजे एक खूप वेदनादायी हे दृश्य आहे सध्या. शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण करताना त्यांच्या समोर जी काय संकल्पना होती ती संपूर्ण बहुजन रयतेचं राज्य निर्माण करायचं आणि रयतेला जास्तीत स्वतंत्र म्हणजे स्वराज्य. म्हणजे काय स्वराज्य? आज स्वतंत्राची संकल्पना आपण जी मांडतो किंवा आजही आपण ज्या संकल्पनेत आपण आहोत, याची पायाभरणी म्हणाल तर या शिवराज्याभिषेक दिनी झाली असं म्हणता येईल. कारण पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी राजधर्म हातात घेतला. आता बरीच लोक म्हणतात शिवाजी करून घेतला, मग पुरोगामी, प्रतिगामी, हिंदुत्ववादी, बहुजनवादी, मग त्याच्यामध्ये बरेचसे प्रत्येक वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका मांडत असतो. तर मला हे म्हणायचं आहे की शिवाजी महाराजांनी जे काय राज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा त्यांनी अनादर केला नाही. आणि म्हणून 6 जून 1674 पहिलं राज्याभिषेक झाल्यानंतर 18 जानेवारी 1675 शिवाजी महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रभावळीच्या सुभेदाराला सांगून तिथे ब्राह्मण म्हणून कोण मुलायचा करू पाठवू असं एक पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्य हे जनतेचं राज्य आहे, विशेष एका जातीचं राज्य नसून जात म्हणून मी श्रेष्ठ आणि म्हणून मी तुमच्यावर अधिकार गाजू असं जर कोण बघत असेल तर त्याचा मुलायजा ठेवला जाणार नाही. हे पत्र आज्ञापत्र काढतात शिवाजी महाराज. ह्यावरून हे लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी
आणि सर्व धर्मातील लोकांसाठी होतं. बेशक शिवाजी महाराज एका विशिष्ट संस्कृतीला म्हणा किंवा एका त्यावेळेस धर्म, हा हिंदू धर्म असं पर्टिक्युलरली म्हटलं जात नव्हतं की हा हिंदू धर्म आहे, पण जी संस्कृती होती, जी विचारधारा अनादी कालापासून आलेली आहे, जिजाऊंनी जी सांगितलेली आहे, जी शिवाजी स्वतः मातृसत्ताक संस्कृतीला मानणारे होते, म्हणून स्त्रीसत्ता संस्कृतीप्रमाणे ज्या देवी देवता आहेत, म्हणजे भवानी असेल किंवा शिरकाई देवी असेल, तिथली जगदंबा असेल, शंकराशी निगडीत असणारे जे काय देव आहेत त्यांना म्हणजे किंवा त्याच्या हे आहेत परिवार आहेत, त्या परिवाराला मानणारे शिवाजी महाराज होते. आणि म्हणून त्या भूमिकेतून पाहिलं तर शिवाजी महाराज एका संस्कृतीतून वाढत आलेले आहेत, पण ती संस्कृती अशी शिकवते ती कुणाचाही द्वेष करायला शिकवत नाही. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या प्रेरणेमागे जिजाऊंची शिकवण आहे. त्यांनी शिकवलेले त्यांचा जो काही म्हणजे त्यांनी जे काही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. स्वतः जिजाऊ देखील ह्या धर्माच्या म्हणजे त्यांना देखील धर्माच्या बऱ्याचशा म्हणजे त्या ज्या काय त्या देखील राजकन्या होत्या, त्यांना देखील धर्माचं बरंचसं ज्ञान होतं. आणि शिवाजी महाराजांनी देखील धर्माचं हे ओळखून संभाजी राजांना त्यांच्या पुत्राला पण धर्माचं शिक्षण दिलेलं आहे. पुढे संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हे धर्मावरती त्यांनी प्रचंड चर्चा केलेली आहे. इवन शिवराज्याभिषेकाच्या काळामध्ये त्या वेळेत देखील त्यांनी काही पुढाकार घेऊन काही निवाडे दिलेले आहेत किंवा धर्माच्या बाबतीत त्यांनी चर्चा केलेली आहे असे उल्लेख सापडतात. म्हणजे राज्याभिषेक चालू असताना देखील त्यांच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत त्यांनी निवाडे देऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून किंवा याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे असे पुरावे संभाजी महाराजांच्या बाबतीत सापडतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी सर्व बाबतीत आपल्या मुलाला तयार केलेलं आहे. हे असं असताना आजच्या काळामध्ये मला संवाद का साधायचा म्हणजे इतिहासामध्ये मी जास्त रमणार नाही आहे, कारण शिवराज्याभिषेक बऱ्याच लोकांना माहीत आहे. शिवराज्याभिषेक 6 जून आपण का करतो तर पूर्ण जगभर आज तारीख मान्यता आहे. शिवाजी महाराज कदाचित आज असते तर त्यांनी देखील ह्या गोष्टीला मान्यता दिली असती आणि म्हणून सर्व जगभर एकच दिवशी हा साजरा व्हावा ही त्यामागची भावना आहे. आणि 6 जूनच्या आजच्या ह्या राज्याभिषेकीतानी मी संवाद ह्यासाठी साधतोय की सध्याची जी परिस्थिती आहे भारतभर, महाराष्ट्र सध्या जे वातावरण चालू आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, भारतामध्ये काय खावं आणि काय नाही याच्यावरती प्रश्न निर्माण केले जातात. धर्माच्या बाबतीत अत्यंत धर्माची म्हणजे धर्म मार्तंड माजलेत. शिवाजी महाराज आत्ता असते तर आपल्या तलवारीने त्यांना सर्वांना वटणीवर आणलं असतं. ती आत्ताची त्यावेळची परिस्थिती त्यावेळेस त्यांनी आणलं आणि म्हणून शिवराज्याभिषेक करण्यामागे शिवाजी महाराजांचा एक हेतू होता. तर त्यावेळेस धर्माचं राज्य काही का असेना पण धर्माचं राज्य मानलं जात होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून धर्मदंड हातात घेतला. धर्मदंड हातात घेतल्यामुळे काय झालं की शिवाजी महाराजांना कुठल्याही जाती धर्माच्या म्हणजे धर्माच्या सोडा पण कुठल्याही जातीच्या किंवा जी काय संस्कृती आपण हिंदू धर्माच्या म्हणा कोणत्याही म्हणजे त्यापूर्वी ब्राह्मणांना मनुस्मृतीप्रमाणे ब्राह्मणांना राजाखेरीज कुणीही दंड करू शकत नव्हता. पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर तो दंड प्राप्त केला आणि ते राजा झाले, सार्वभौम राजा झाले, छत्रपती झाले. आणि म्हणून तो मी तुम्हाला मगाशी जो सांगितला 18 जानेवारी 1675ला त्यांनी जो ब्राह्मण म्हणून कोण मुलायचा करू पाहतो जो का पहिला आदेश काढला ते संकेत देतात की माझ्या राज्यामध्ये सर्व समान आहे. माझ्या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतील याची ते खात्री देतात. आणि म्हणून तो राज्याभिषेक गरजेचा होता. तो राज्याभिषेक झाल्यानंतर 24 सप्टेंबरला दुसरा राज्याभिषेक म्हणजे शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने केला. दुसरा राज्याभिषेक ते निश्चलपुरी गोसावीच्या माध्यमातून वैदिक आणि पुराणत्व दोन्ही पद्धतीने करावा लागतो. ह्या त्या गोसाव्यांच्या आणि मग त्याच्यातून काही
वाद निर्माण झाले म्हणून 24 सप्टेंबरला दुसरा देखील राज्याभिषेक केला. मग आपण जर हे पाहिलं तर ह्या शिवाजी महाराजांचा जो प्रयत्न होता की राज्याभिषेक करून म्हणजे कुठल्याही म्हणजे जे काही संस्कृती त्यावेळेस जे काही उपलब्ध साधनं होती म्हणजे एखादा पूजा घालायची असेल तर राज्याभिषेक करायचा असेल तर राज्याभिषेक करताना जे काय धर्मामध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि मग धर्मदंड केल्यानंतर जनतेच्या कल्याणाचं काम शिवाजी महाराजांनी आपल्याला करताना दिसतंय. आज काय झालेलं आहे, शिवाजी महाराज म्हटलं की शिवाजी महाराजांच्या बाबतीत वाद निर्माण केले जातात. अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ज्या शिवाजी महाराजांनी संपूर्ण रयतेला सामान्यातल्या सामान्य लोकांना स्त्रियांना हक्क अधिकार दिले, त्यांना जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण केली, त्यांना अभय दिलं, अशा शिवाजी महाराजांच्या बाबतीत आज देखील बदनामीकारक लेखन आपल्या समोर येताना दिसतं. आणि त्या बाबतीत आजचे राज्यकर्ते जराही देखील कोणत्याही पद्धतीने कशाही पद्धतीने विरोध करताना दिसत नाहीत. फक्त एकच काही 2-4 संघटना असल्या त्याच त्याचा विरोध करतात. एक गोष्ट चांगली झालेली आहे म्हणजे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून चळवळीतून संपूर्ण बहुजन एकत्र झालेला आहे आणि महापुरुषांच्या कोणत्याही महापुरुषांच्या बदनामीविषयी हा संपूर्ण बहुजन एकत्र येतो आणि त्याला विरोध करतो. परंतु सध्या ह्या आरक्षणाचं जे काय वातावरण चालू आहे, आरक्षणाचा जो काय मुद्दा चालू आहे त्याच्यातून पुन्हा एकदा या समाजामध्ये दरी निर्माण होती की काय असं एक पुन्हा एकदा वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्व बहुजन समाजातल्या संघटनांनी एकत्र येऊन या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना एकत्र गुण्यागोविंदाने राहायचं असेल तर आरक्षण हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. मराठा आरक्षण पाहिजेच. मराठा आरक्षणाबाबतीत जे काय आता वातावरण चाललेलं आहे, विषयांतर होतंय म्हणजे मी का विषयांतर करतोय कारण आजचा दिवस आपण शिवराज्याभिषेक दिन आहे, शिवाजी महाराजांच्या महती सांगण्याविषयी दिवस आहे, शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक का साजरा केला याबद्दल देखील सांगण्याचा आजचा दिवस आहे. परंतु आजच्या दिवसावरती जे राजकारण चाललंय त्या राजकारणाच्या बाबतीत लोकांना सजग करणं, सावध करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय, मराठा समाजामध्ये प्रचंड आरक्षणामध्ये प्रचंड असंतोष आहे. मराठा समाजाने तेवढा त्याग देखील केलेला आहे. बहुजन समाजातील सर्व म्हणजे सर्व आता काही नेतेच सोडले तर बहुजन समाजातील सगळ्या जाती सर्व लोक ही मराठा समाजाच्या बाजूने उभी राहतात. हे आत्तापर्यंतचं हल्ली म्हणजे ह्या 20 वर्षातील चित्र आहे. परंतु त्यामध्ये भेद कसे निर्माण होतील अशा पद्धतीची वक्तव्य काही नेत्यांकडून होतात आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आपसामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण किंवा द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करत आहेत. त्याला आपण सावध असलं पाहिजे. आजच्या राज्याभिषेकादिनी आपण हे सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलताना बहुजन समाजातल्या माझ्या जी काय नेते मंडळी आहेत किंवा चळवळीत काम करणारी जी लोक आहेत त्याने पुढे येऊन सांगितलं पाहिजे की मराठ्यांना आरक्षण का गरजेचं आहे. आणि आरक्षणाची भूमिका मराठ्यांनी सुद्धा स्वीकारताना तरुणांना माझं सांगणं आहे की त्यांनी स्वीकारताना एक गोष्ट शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. शिवाजी महाराज जमीनदारांचे मुलगे होते, एका सरदाराचा पुत्र होता, तरी देखील स्वतःच्या हिमतीवर त्यांनी एक स्वराज्य निर्माण केलं. त्या पद्धतीने मराठा समाजातील तरुणांनी जे काय आपल्या हातात पदरात पडते जिथे संधी मिळेल त्या संधीतून स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. त्यामुळे इतर गोष्ट कोणी जे काही नेते भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत
वेगवेगळ्या माध्यमातून मराठ्यांना पेटवण्याचा प्रयत्न करतायत, इतर जातीमध्ये द्वेष याचा प्रयत्न करतायत, ओबीसी मराठा अशी भांडं लावण्याचा प्रयत्न चालू आहे, संपूर्णच आरक्षण रद्द करणं असं देखील बोललं जातंय. ह्या सगळ्या वादांना चर्चांना पूर्ण विराम दिला पाहिजे. नव्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे. माननीय प्रवीणदादा गायकवाड यांनी एक शब्द म्हणजे आम्हाला सर्वांना एक मंत्र दिला. जसं शिवाजी महाराजांनी अहत तंजावर तहत पेशावर म्हणजे तंजावरपासून पेशावरपर्यंत अवघा मुलूक आपला हा जो मंत्र दिला आहे, मला वाटतं मराठ्यांना प्रवीणदादा गायकवाड यांनी जो काय मंत्र दिलेला आहे, अहद अमेरिका तहद ऑस्ट्रेलिया, हा स्वीकारून आपण स्वतःच्या पायावर उभं राहून हा अख्खं जगच आपलं आहे आणि जगातल्या संधी शोधून त्या संधीचं सोनं करून जास्तीत जास्त स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ही त्यांची जी भूमिका आहे, ह्या भूमिकेला मला वाटतं आजच्या ह्या शिवराज्याभिषेक दिनी सर्वांनी हा संकल्प केला पाहिजे. कोणाविषयी द्वेष असण्याची भावना आपण आता मराठ्यांमध्ये ओबीसीकरण झालं पाहिजे, मराठा ओबीसीमध्ये आरक्षण द्या असं देखील बोललं जातं. जरूर दिलं पाहिजे. मराठा ओबीसी मागासवर्ग म्हणून सिद्ध झालेला असताना पुन्हा तो अहवाल गायकवाड अहवाल सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आता तो अहवाल जर रद्द केला असेल तर मग पुन्हा आणखीन नवीन अहवाल आयोग बसवा आणि आयोग बसून पुन्हा तो अहवाल तयार करा आणि पुन्हा ती जी प्रक्रिया आहे ती फार लेंदी प्रक्रिया आहे आणि त्याच्यात आधीच 40 वर्ष समाजाची गेलेली आहे. त्यांनी पुन्हा आणखीन 40 वर्ष लढण्याची ताकद आणि त्याच्यामध्ये मातीमूळ होण्यापेक्षा जे काय आपल्यासमोर उपलब्ध आहे त्या उपलब्ध साधनांचा वापर करून आपण स्वतः सिद्ध केलं पाहिजे असं मला या 6 जूनच्या पार्श्वभूमीवर सांगावंसं वाटतं. तर 6 जून हा बहुजनांची ललकारी कशी होऊ शकते, तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जे काय राज्य निर्माण केलं ते रयतेचं राज्य होतं आणि रयतेच्या राज्यात सर्वांना समानपणे वागण्याची मुभा होती. सगळेजण अगदी गुण्यागोविंदाने राहत होते. तशाच पद्धतीने आपल्याला संकल्प आजच्या दिवशी करायला हवा. आपण सर्व जाती धर्मातील लोक शिवराज्याभिषेक दिन हा घराघरात साजरा करावून त्याप्रमाणे स्वतःला शिवरायांनी जी काय संकल्पना मांडली होती त्या संकल्पनेचं सूत्र धरून आपण एकमेकाचे भावंडे आहोत. आपण सर्व एकत्र आहोत आणि आपल्याला या देशाच्या भवितव्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ते एकत्र येऊन करायला पाहिजे. जाती जातीत न भांडता, धर्माधर्मात न भांडता, प्रांताप्रांतात न भांडता आपण सर्व एक आहोत. ह्या भावनेने आपण जर गेलो तर आजचा हा राज्याभिषेक दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल असं मला वाटतं. मित्रांनो, मी प्रचंड काही बोलतो किंवा मी तसा वक्ता नाही की बोलायला सुरुवात केली की मग ते सगळे तारकेवाईज सगळे पुरावे देणे किंवा सर्वांना इतिहासातील दाखले देत आणि मग इतिहासकार ज्या पद्धतीने आपण बघितले दाढीवाले इतिहासकार होऊन गेले आणि मग त्यांची ती शैली बोलायची आणि त्या शैलीला आपण भुललो आणि बराचसा खोटा इतिहास आपण स्वतःमध्ये आपल्यामध्ये टाकून घेतला. मला हे करायचं नव्हतं. आज मला खांडेकर सरांनी सांगितलं की तुम्ही या विषयावर बोला, कारण त्यांनी ते माझं 6 जूनचं मी जो काय पोस्ट केली होती त्याच्यावरती ते म्हटले की तुम्ही याच्यावरती बोललं पाहिजे. तर मी म्हटलं बोलेन, पण मला त्याचा मी सतत असं म्हणजे असं तुम्ही संवाद साधेन पण मी व्याख्यान देऊ शकणार नाही. संवाद साधताना समोरचे तुमच्या प्रतिक्रिया पण आल्या पाहिजे होत्या. त्या मला ॲक्च्युली तेवढं इथून दिसत नाही आहे. मी मोबाईलवर तुमच्याशी लाईव्ह असल्या कारणाने तुमच्या प्रतिक्रिया मला बघता येत नाही आहेत, त्याबद्दल क्षमस्व. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, 20 वर्ष ह्या चळवळीत काम करत असल्यानंतर मला एकच गोष्ट जाणवली की कुठलाही नेता, संघटना तुम्हाला एक विचार देते, तुम्हाला जगण्याचं एक साधन देते, परंतु विचार हा तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे. स्वतःची बुद्धी साबूत ठेवून
तर्काची तलवार चालवून तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य हे तुम्हालाच ठरवायचं आहे. फक्त एवढा विचार करा की आपण जे काय प्रगती करू त्या प्रगतीचा लाभ इतरांसहित सर्व बहुजन समाजातील लोकांना व्हावा. कोणामध्येही म्हणजे कुणाही जीवाचा ना घडू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे संत तुकाराम महाराज जे सांगून गेले की कोणाचा द्वेष न करता आपण स्वतःचं काय करता येईल, स्वतःलाच पुढं कसं करता येईल आणि आपण स्वतः सिद्ध कसं करू, स्वतःला सिद्ध कसं करू हे आपण पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आजच्या दिवशी राज्य झाले आणि हे राज्य पूर्ण महाराष्ट्र म्हणजे पूर्ण भारत अगदी अटकपर्यंत अफगाणिस्तान हा देखील आपल्यामध्ये आला. हे छत्रपतींची दूरदृष्टी होती. शाहू महाराजांच्या बाबतीत सांगितलं जातं म्हणजे त्यांच्याबरोबर जे काय त्यांचा इतिहास तेवढा पुढे आलेला नाही. आता बरेचसे इतिहासकार त्यावरती लेखन करत आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण भारतभर मराठ्यांचं राज्य नेलं. ते राज्य तुम्हाला सांगायचं दुसरी गोष्ट म्हणजे मराठा हा महाराष्ट्राबाहेर देखील मराठा तो कुठल्या जातीचा म्हटला जात नव्हता. मी स्वतः हरियाणात गेलो. तिथे मराठ्यांच्या जवळजवळ 225 गावं आहेत. वसंतराव मोरे हे त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी ते सगळं केलं होतं. पण ते सगळे मराठे रोड मराठे म्हणून म्हटले जातात. आता त्याच्या बाबतीत संशोधन अजून चालू आहे. ते सगळे मराठे आहेत. आपण असं तर छत्रपती उदयनराजे जाऊन त्यांनी तिथे त्यांचा मोठा सत्कार झाला, तिथे मोठा कार्यक्रम झाला. पण एक गोष्ट मध्ये ते प्रकर्षाने जाणवली की ते सगळ्या आडनावाची लोक आहेत. ती वेगवेगळ्या आडनावाची लोक होते. तोरणे, कोकरे वगैरे सगळ्या लोक आडनावाची लोक आहेत. ते सगळे स्वतःला मराठा समजतात. तिथे जात संपुष्ट झाली. फक्त मराठा म्हणजे मराठा हा शब्द समूहवाचक आहे आणि म्हणून तो आपल्या राष्ट्रगीतात आहे. त्यामुळे त्याला एका विशिष्ट जातीचं म्हणून न बघता किंवा त्याचा म्हणजे काही लोक बरीचशी मी आता चळवळी वार्तांमध्ये वाईट वाटून घेऊ नका, पण बहुजन समाजातली जी काही मागासवर्गीय समाज आहे ते मराठ्यांचा काही लोक आहेत म्हणजे ठराविक लोक आहेत. मला वाटतं त्यांचा अभ्यास नसेल किंवा त्यांच्या वेगळ्या भूमिकेतून ते बोलत असतील किंवा त्यांना काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांना पुढं केलं असेल, पण ते प्रचंड द्वेष करताना दिसतं. हा द्वेष दिसता कामा नये. यासाठी देखील आपल्याला काम करायला आपण संवाद साधले पाहिजे. आणि सरकार असं जे केंद्राचं सरकार असं बसलेलं आहे की जास्तीत जास्त तुमच्यामध्ये फूट कशी निर्माण होईल आणि तुम्ही आपसामध्ये किती भांडाल हे पाहण्याचं त्यांचं जे काय एकंदरीत संपूर्ण रणनीती पाहता आपण सर्वांनी एक असलं पाहिजे. आणि म्हणून माझा कायम प्रयत्न असलेला म्हणजे मी संभाजी ब्रिगेडमध्ये गेली 20 वर्ष काम करतोय. तर माझा हा असा प्रयत्न असलेला आहे की सगळं एकत्र असलं पाहिजे. फक्त आमच्यामध्ये पण कट्टरता आलेली आहे थोडीशी. मी प्रकर्षाने म्हणतो की आमच्यामध्ये पण देखील कट्टरता आलेली आहे. म्हणजे कसं झालेलं आहे की त्या आपल्या जे काही संघटना आहेत त्या संघटना समजा आता एक कुठली पण संघटना घ्या, मी संघटनेचं नाव घेतलं की पुन्हा आणखी चर्चा आणि पुन्हा आणखी वाद निर्माण होते. मग त्या संघटनेला वाटतं की नाही आम्ही जे काय म्हणू ते आमच्यासारखंच बोललं गेलं पाहिजे, आम्ही सांगू तसंच वागलं गेलं पाहिजे. मग तुमचं जरी आपण जरी तिथे तुम्हाला त्या डायसवर बोलवतील पण त्या डायसवर बोलवल्यावरती तुम्ही आमच्या पद्धतीने कसं बोलाल असंच खरं बोलायचं गेलं की तिथे अडचण निर्माण होते. मग तुम्ही आमच्या संघटनेच्या विरोधात, मग तुम्ही बहुजन समाजाच्या विरोधात अशी जी काही लेबलं लावली जातात ना ती लेबल लावता कामा नये. म्हणून आपण सर्वांनी म्हणजे आज संपूर्ण म्हणजे आज शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक साजरा केला त्या काळामध्ये त्या दिवशी कित्येक लोक कित्येक जातीची लोक होती. तिथे कोणाला असं वेगवेगळं बसवलं गेलेलं नव्हतं. असा कुठेच पुरावा सापडत नाही. सापडतो का की अमक्या समाजाला इथे बसवलंय, अमक्या समाजाला तिथं बसवलंय. शिवाजी महाराजांनी अमक्या समाजाला जातीच्या लोकांना तिकडे वेगळी जागा दिली होती असं कधीच दिसत नाही. आपल्याला दिसलं नाही. शिवाजी महाराजांनी सगळी रयत आणि मावळा शिवाजी महाराजांच्या काळात स्वतःला त्यांचं हिंदवी स्वराज्य हिंदवी हे जे काही वेगळे होतं पण स्वतःला कधी असं मी हिंदू आहे आणि मग हिंदूसाठीच मला लढायचं आहे असं कुठे म्हटलेलं नाही आहे. पण त्यांचं राज्य होतं हे
इथल्या संस्कृतीला, म्हणजे इथली देवदेवता, इथल्या संस्कृती, इथली परंपरा ह्याला धरून होतं. म्हणून त्यांनी कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा द्वेष पण केला नाही, आणि म्हणून ते सार्वभौम आहेत, आणि म्हणून ते आजही पूजले जातात. म्हणून शिवाजी महाराजांच्या हा जो पैलू आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणे. बरेचसे आता मी इतिहासामध्ये आपण पाहत असताना त्यांचे मुस्लिम सैनिक नव्हते होते याच्यावर वाद करतात. आता स्वतः आमच्या शेजारीच म्हणजे दापोलीला याकूब बाबांचं मोठं हे आहे, आणि तिथे शिवाजी महाराजांनी सनद दिलेली त्याचे पुरावे आहेत. तर शिवाजी महाराजांनी दिली ना सनद, मग ते काय धर्माचा विचार करून दिली का? नाही. ते जे काय शिकवत होते ते शिकवणं किती चांगलं आहे आणि ते रयतेसाठी किती उपयोगाला येईल ह्या दृष्टीतूनच शिवाजी महाराजांनी प्रत्येक साधू संताला, इवन लोक म्हणतात की परशुरामाला, तशी डॉक्टर हा साळुंखेंच्या काही पुस्तकामध्ये आमच्या शेजारीच परशुरामाचं मंदिर आहे. शिवाजी महाराज परशुरामाच्या मंदिराला सुद्धा देत होते ना, आले होते, त्यांनी परशुरामाला त्या मंदिराला सुद्धा भेट दिलेली आहे. परंतु भेट देताना ती प्रथमतः कुणाला भेट दिली असेल तर रेणुका देवीला. याचा स्पष्ट उल्लेख सभासद बखरीमध्ये आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी रेणुका मातेला प्रथम भेट दिली आणि नंतर मग ते भार्गवराव माने यांच्या मंदिरात गेलेले जाताना दिसतात आपल्याला. मग त्याचा उल्लेख काही लोक करतात की बघा शिवाजी महाराजांनी त्यांना दिली ना, सगळ्यांना जे ज्या लोक होती, जे ज्या धर्मातली लोक होती त्या धर्मातल्या लोकांना शिवाजी महाराजांनी मदत केलेली आहे. याचा अर्थ शिवाजी महाराज त्या धर्मातले झाले किंवा त्या धर्माच्या विरोधात गेले किंवा धर्माच्या ह्याचे होते, विरोधातले होते, असं समजता कामा नये. त्यामुळे शिवाजी महाराजांचं राज्य आणखीन मला वाटतं त्याच्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे, पण शिवाजी महाराज आणखीन जर 10 वर्ष आणखीन जर पुढे जगले असते तर एक वेगळा इतिहास निर्माण झाला असता. त्यानंतर संभाजी महाराजांची जर हत्या झाली नसती तर आणखीन वेगळा इतिहास निर्माण झाला असता. ही 2 नररत्न एकंदरीत संपूर्ण बहुजन समाजाच्या दृष्टीने फार मोठी हानी झालेली आहे. म्हणजे जो विकास, ज्या पद्धतीने जे सर्व समानतेचं राज्य निर्माण करण्याचं त्यांचं जे धोरण होतं, त्यांचे पुढचे त्याच्या काळातले येणारे जे आदेश होते आणि त्यांच्या संभाजी महाराजांच्या एकंदरीत त्यांच्या ज्या राज्याच्या जी संकल्पना होती आणि त्यांचे जे काय आदेश होते आणि त्यांचे जे काय वागणुका होत्या किंवा त्यांचं जे एकंदर राज्य करण्याची पद्धत होती, हे पाहता ही 2 नररत्न अल्प आयुषी ठरली. ह्या आपल्यासाठी फार मोठी, म्हणजे एकंदरीत संपूर्ण बहुजनासाठी खूप दुःखद घटना झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आपल्याला फार मोठं सेटबॅक बसला. परंतु आज ह्या 6 जून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी या 6 जूनच्या शुभेच्छा देतो आणि एवढी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी मिळून आजच्या दिवशी एक संकल्प केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, विशेषतः मराठ्यांच्या तरुणांना मला सांगणं आहे की सध्या परिस्थिती कसली आहे. आज हे महामारीचा, कोरोनासारख्या महामारीचा सगळीकडे प्रसार चालू आहे. अनेक जवळची लोक गेली, माझ्या घरातील 3 माणसं जवळची गेली, आजूबाजूची नातेवाईकांमधली लोक गेली. आपल्या आजूबाजूला रोज घटना पाहत असतो, जात आहेत लोक, जात असतात. हे दुःख त्या लोकांना माहीत असतं. म्हणून कोणी आग्रह करतं की मोर्चे काढा, आंदोलन करा. त्यांना त्याचं काही नाही आहे. ज्याच्या घरामध्ये हे दुःख झालंय ना त्याला जाऊन विचारा की बाबा आंदोलन काढणं, एकत्र येणं आणि त्यातून प्रसार झाल्यावर, कोरोना झाल्यावर काय परिस्थिती होते, हे आजच्या घडीला कोण सांगत नाही आहे. आमचं राजकारण कसं चालेल आणि ह्या राजकारणाचा आम्हाला फायदा कसा होईल आणि मी कृती सत्ता कशी प्राप्त करू, याचाच फक्त सगळे विचार करत आहेत. तर माझा सर्व तरुणांना आजच्या ह्या 6 जूनच्या, म्हणजे आजही मला वाटतं रायगडावरती कार्यक्रम, दरवर्षी मी रायगडावर जातो, यावर्षी मला जाता नाही आलं आणि गेल्या वर्षी 2 वर्ष आम्ही याच्यात गेलो नाही. परंतु रायगडावरती जमलेली जी काही लोक असतील त्यांना देखील माझी विनंती आहे आणि प्रत्यक्ष राजांना देखील विनंती आहे माझी की महाराज, आपण जे काय प्राप्त केले ते आपल्याला प्राप्त आहे. आपण जनतेसाठी बाहेर पडलात, ही आम्हाला एक फार आनंदाची गोष्ट आहे. आम्ही शिवशाहू यात्रेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला
पूर्ण महाराष्ट्रभर फिरवलं. महाराष्ट्र जनतेत संभाजीराजांबद्दल एक आदर, म्हणजे छत्रपती घराण्याबद्दल आजही आदर आहे लोकांना. म्हणजे भले ते चुकत असले तरी लोकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही, पण छत्रपती आहेत त्यामुळे आजही लोक आदराने बघतात. तुम्ही फक्त त्याचा कुणाच्या तरी राजकारणाला बळी पडून एक गैरवापर स्वतःचा करून घेऊ नका, ही प्रामाणिक आमची तुमच्याशी विनंती आहे. कारण काय होतंय, छत्रपतीचा माणूस, छत्रपती घराण्यातला माणूस पुढे उभा राहिला तर सामान्यातला सामान्य मुलगा सुद्धा ते आहेत समोर म्हणून पुढे येतो. त्याच्यामध्ये कदाचित मी असं म्हणणार नाही, लाभ होतो प्रत्येकात झालेलेच आहेत लाभ. कारण छत्रपती हे पद सगळ्यात मोठं असं आम्हाला वाटत होतं, पण त्याच्यापेक्षाही कुठलं तरी पद मोठं असतं हे आम्हाला आत्ता कळलं. तर आम्हाला आमच्यासारख्याला तर छत्रपती म्हणजे आम्ही देखील ज्या भोसले कुळात आहोत, म्हणजे आम्ही राजवंशातले म्हणण्यापेक्षा आम्ही जी छत्रपतींची जी काय 3 शाखा महाराष्ट्रात आल्या भोसल्यांच्या, ती एक शाखा दक्षिणेत आली. त्या शाखेतले आमचं सातगाव संस्थान म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे, सातगाव भोसले म्हणून, आणि दुसरं वेरूळची शाखा आणि तिसरी नागपूरची शाखा. पण छत्रपती ह्या घराण्याबद्दल आम्हाला आजही आदर आहे. आम्हाला त्याच्याबद्दल आजही आम्ही सगळे नतमस्तक होतो. त्या घराण्यातला कुठलाही पुरुष जरी दिसला तरी आम्ही नतमस्तक होतो. त्या छत्रपती ह्या वंशाचा, त्या नावाचा, त्या पदाचा मान राखून तुम्ही जनतेला योग्य दिशेने न्याल, हीच एवढी मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. आणि तुम्हा सर्व जे काय लोक पाहत असतील किंवा जे आज राज्याभिषेका दिनासाठी जिथे जे जमले असतील त्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. जय जिजाऊ.